हॅलो सगळ्यांना, मी प्रियांका. तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर आम्ही निघालो होतो बाहेर. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजेलच पुढे जाऊन. पण जाताना इतका भारी व्ह्यू दिसत होता, कारण सगळीकडे हिरवळ दिसत होती आणि रस्त्यावरती गर्दी थोडी कमी होती आणि उन्हाळा इतका होता, या म्हशी बसल्या होत्या पाण्याखाली. त्यानंतर तुम्हाला समजलंच असेल मी कुठं आले होते. तर आज मी आले होते ज्योतिबाच्या डोंगरावर, कारण आज रविवारही होता आणि अर्जुन भरपूर दिवस लागला होता ज्योतिबाला जायचं म्हणून आज ठरवलं ज्योतिबाला जायचं. मग नारळ हार वगैरे घेतला, कारण आमचं कुलदैवत ज्योतिबा आहे, त्यामुळं आज रांगेतून दर्शन घ्यायचं असं ठरवलं होतं. सहसा मी रांगेतून दर्शन कधी घेत नाही, पण आज रांगेतून दर्शन घेतलं. गर्दीही बऱ्यापैकी होती. रविवार होता तरी जास्त अशी गर्दी नव्हती. त्यानंतर दर्शन वगैरे छान झालं. त्यानंतर इथं सगळीकडं गुलाल पडला होता, तर अनन्याचं चाललेलं होतं त्यात खेळायचं. आणि इथं बऱ्यापैकी बांधकाम चालू आहे ज्योतिबाच्या डोंगरावरती. तर सगळीकडे हिरवे कापड लावले होते आणि नारळ वाढवला. त्यानंतर अर्जुन ते पाणी प्यायला. आणि मग महत्त्वाचं ठिकाण जिथं आम्ही गेलो होतो ते म्हणजे खेळण्यांचं दुकान. तर इथं पोरांनी खेळणी पसंत केली आणि मग आम्ही थोडा वेळ बसलो होतो. तर वारा इतका छान सुटला होता आणि थोड्या विजाही होत होत्या. त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. तर इतका छान सनसेट झाला होता, तर तो एन्जॉय करत आणि रात्रीचा लाईट बघत, रस्त्यावरचा जो रेडियमचा लाईट असतो तो बघत आम्ही घरी आलो. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.